नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि एक नजर मारली ना आपण सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांवर, तर साधे सरळ सोपे असतात पण चटकदार पदार्थ असतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे येळवण्याची आमटी किंवा येळण्याची आमटी असं म्हणतात. तर हा प्रकार कुठला काय त्याच्यावर चर्चा नंतर करू आपण, पण पहिले कृती करू. आणि यासाठी आपल्याला वरणाचं पाणी थोडीशी म्हणजे तुरीच्या डाळीचं वरण शिजवलेलं, पण खूप डाळ नको, असं थोडंसं पातळसर असं. थोड्या थोड्या तेलात काही गोष्टी आपल्याला परतून घ्यायच्या आहे. सगळ्यात पहिले आपण हे खोबरं जे आहे, सुकं खोबरं, ते परतून घेऊ. सुकं खोबरं भाजताना थोडं सांभाळून, कारण ते खोबऱ्यामध्ये सुद्धा तेल असतं आणि वरून तेल आपण घालतो, त्याच्यामुळे मंद आचेवर ते भाजून घेऊ आपण लालसर. लांब चिरलेला कांदा, तो सुद्धा परतून घ्यायचा. हिरव्या मिरच्या आणि धने, आणि भरपूर कोथिंबीर. ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. थोडं पाणी, हे वाटण आपलं असं तयार झालं. फोडणीसाठी पुन्हा आपल्याला थोडंसं तेल लागेल. हा तर मसाला झाला, पण एक मसाला अजून आहे. तो म्हणजे कसा की लसूण आणि जिरं एकत्र ठेचून घ्यायचं. तो स्वाद वेगळा असतो. म्हणजे तुम्ही नुसतं वेगळं टाका जिरं किंवा जिरा पावडर टाका, तो स्वाद वेगळा असेल. पण लसूण आणि जिरं जर एकत्र ठेचून घेतलं तर त्याचा स्वाद भेटला. लसूण आणि 1 चमचाभर जिरं, ह्याला एकत्र ठेचून घ्यायचं. खूप जास्त पेस्ट करायची नाही, बस एवढंच. मोहरी, कढीपत्ता, आणि हे छान परतून घ्यायचं आपल्याला. येस. थोडी हळद, आणि हळद टाकल्यानंतर लगेच आपल्याला हे मिश्रण ह्याला एक उकळी आणायची आहे. पण त्यापूर्वी तुरीच्या डाळीचं पातळसर वरण किंवा पाणी तुरीच्या डाळीचं आपल्याला घालायचं यात. याला एक उकळी येऊ देऊ आपण. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ.